नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृहमंत्रालयातर्फे भारत सरकार यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती या जाहिरातीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये पण पाहूयात. त्यानुसार पाहू शकता, ऑनलाईन डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सरळ सेवेने ग्रुप सी पदाची जी भरती आहे नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल BSF एअरविंगसाठीची भरती आहे. एअरविंग फोर्ससाठी 2024साठीची. याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल इंटरेस्टेड मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन्स फिलिंग अंडर मेन्शन वॅकेन्सीज ग्रुप सी कॉम्पॉझिटेड नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठीची एअरविंग थ्रू ऑनलाईन मोड ओनली फॉर वॅकेन्सी 2024साठीची. यामध्ये जागा पाहू शकता. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर, रोटरी विंगसाठीच्या एकूणचे ट्रेडमध्ये जागा पाहू शकता. मेकॅनिकल अँड एअरफ्रेम इंजिनसाठीच्या याच्यामध्ये ST एक जागा आहे. त्याच्यानंतर अवॅनिक्स सब्जेक्ट इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट रेडिओ रडारसाठी एकूण 3 जागा. याच्यामध्ये ST एक आहे, ST एक अशा जागा आहेत. ओपनसाठी 3 अशा एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर फिक्स विंगसाठी मेकॅनिकल आणि अवॅनिक्ससाठी एकूण एक जागा आहे. त्याच्यानंतर पुढच्या वॅकन्सीज पाहू शकता. एकूण वॅकन्सीज ज्या आहेत या डिपार्टमेंटसाठी. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज पुढच्या डिपार्टमेंटसाठी पाहू शकता. असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी, रोटरी विंग, फिक्स विंग आणि ALH थ्रूसाठीच्या एकूण 11 जागा आहेत. त्याच्यामध्ये पुढे कन्झ्युमर स्टोअरमनसाठी, कॉन्स्टेबल स्टोअरमनसाठीच्या एकूण 3 जागा आहेत. अशा एकूण 22 जागा टोटल वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये विभागल्या गेलेल्या आरक्षणानुसारच्या जागा आहेत ते चेक केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने ह्या विविध पदांची जी भरती आहे BSFसाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी गृहमंत्रालयातर्फे सरळ डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ भरतीद्वारे केली जाणार आहे. डिटेलमध्ये माहिती पाहूयात पुढे. याच्याबद्दलची देण्यात आलेली आहे. क्वालिफिकेशन जे आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता याच्याबद्दलची माहिती जी आहे विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. वयाची पात्रता पाहू शकता. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी 28 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचं वय नसावं. त्याचबरोबर असिस्टंट रेडिओ मेकॅनिकसाठी सुद्धा 28 वर्षापेक्षा जास्त नसावा. कॉन्स्टेबल स्टोअरमॅनसाठी 20 ते 25 वर्षादरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. त्याच्यानंतर SC ST याच्यामध्ये 5 वर्षाची सूट आहे. OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. त्यानंतर पुढे पाहू शकता. याच्यामध्ये डिटेलमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही डिटेलमध्ये माहिती तिथून सुद्धा चेक करू शकता. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता पाहू शकता. असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा रिलेव्हंट ट्रेडमध्ये आवश्यक आहे डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशनमधून. त्याचबरोबर ग्रुप X डिप्लोमा इश्यूड बाय द इंडियन एअरफोर्स तो सुद्धा आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रेफरेबली 2 years रिलेव्हंट एव्हिएशन एक्सपिरियन्स आफ्टर कम्प्लिटेशन ऑफ डिप्लोमा कोर्स आवश्यक आहे. दुसरं पाहू शकता. असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी 3 वर्षाचा डिप्लोमा रेकॉग्नाइज्ड बाय द डायरेक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणून. त्याचबरोबर ग्रुप X रेडिओ डिप्लोमा इश्यूड बाय द इंडियन एअरफोर्स आवश्यक आहे. पुढचं तिसरं पद आहे कॉन्स्टेबल स्टोअरमनसाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. मॅट्रिक्युलियन विथ सायन्स और इक्विलेंट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड. त्याचबरोबर मस्ट हॅव 2 years वर्किंग एक्सपिरियन्स इन स्टोअर वेअरहाऊसिंग ऑफ एनी गव्हर्मेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्याचबरोबर वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर और हॅव्हिंग प्रायर एव्हिएशन एक्सपिरियन्स इज प्रेफरेबल म्हणजे 12वी पास असणे आवश्यक आहे ते सायन्समधून. त्याचबरोबर स्टोअर वेअरहाऊसचं ज्ञान असणं आवश्यक आहे. याच्यानंतर फिजिकल स्टँडर्डसुद्धा आवश्यक आहेत. याच्यामध्ये पाहू शकता. फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, सब इन्स्पेक्टर आणि असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, असिस्टंट सब इन्स्पेक्टर याच्यासाठी हाईट जी आहे 165 सेंटीमीटर, महिलांसाठी 150 सेंटीमीटर, चेस्ट आहे 76 ते 80 सेंटीमीटर आवश्यक आहे. त्याच्यानंतर वजन जे आहे ते हाईटनुसार असणे आवश्यक आहे करस्पॉन्डिंग टू हाईट. त्याच्यानंतर स्टोअरमनसाठी 165 हाईट आहे, चेस्ट 80 ते 85 सेंटीमीटर आवश्यक आहे. पुढे पाहू शकता. कशा पद्धतीने मेडिकल स्टँडर्ड असणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. आयसाईट आहे, आय विजन, त्याच्यानंतर इतर माहिती देण्यात आलेली आहे टॅटू संबंधीची. अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते आणि ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे लिंक. त्या लिंकद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर
इथे पाहू शकता सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे. ह्याच्यामध्ये पहिल्या फेजमध्ये एक्झामिनेशन घेतली जाईल. फर्स्ट फेज एक्झामिनेशन असणार आहे लेखी परीक्षा. या लेखी परीक्षेसाठी जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 25 मार्क्स आहेत. जनरल इंग्लिशसाठी 25 प्रश्न 25 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर नंबरिक ॲप्टिट्यूडसाठी 25 प्रश्न आणि 25 मार्क्स आहेत. टेक्निकल सब्जेक्टसाठी सुद्धा 25 प्रश्न आणि 25 मार्क्स असे 100 प्रश्न आणि 100 मार्क्स एकूण 2 तासाच्या वेळेसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्वालिफाय मार्क्स पाहू शकता. जनरल आणि ओबीसीसाठी 50% आणि SC ST साठी 45% आहे. अशा पद्धतीने सेकंड फेज एक्झामिनेशन म्हणजे पहिल्या फेजमध्ये पात्र उमेदवार सेकंड फेज एक्झामिनेशनसाठी पात्र राहतील. याच्यामध्ये पाहू शकता पहिला फेज जो आहे लेखी परीक्षेचा आहे. त्याच्यानंतर सेकंड फेजमध्ये डॉक्युमेंटेशन आहे, मेडिकल एक्झामिनेशन आहे आणि त्याच्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे. ह्या प्रोसेस घेतली जाईल आणि त्याच्यानंतर पात्र उमेदवारांची फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती जारी केली जाईल. त्याचबरोबर इथे डिटेलमध्ये चेक करू शकता अर्ज कसा करायचा आहे. यासाठीची लिंक आहे इथे अवेलेबल. या वेबसाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पर्सनल डिटेल्स आहेत, ॲड्रेस आहे, अदर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, वर्क एक्सपिरियन्स, सर्टिफिकेट, डॉक्युमेंट अपलोड, सर्टिरिया आणि पेमेंट करून अशा पद्धतीने अधिकृतरित्या PSFच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता या भरतीसाठी. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.